काय परिस्थिती अशी बेताचीच आहे. आई वडील शेतकरी आहेत आणि भाऊ जॉब करतो, मोठा भाऊ जॉब करून पैसे पाठवतात. तर पैशाचं कसं जास्त करून पैसे येत नाही. पहिलं कसं 2017, 18, 19 मध्ये 7,000 भागत होतं, तसं आता कुठेतरी 10-15 हजारापर्यंत पण भागत नाही. मग थोडेसे काटकसर करून हे करून पैसे वाचवण्यासाठी, थोडेफार मागं पडण्यासाठी, पुस्तकांसाठी, तर ते दोघांमध्ये टिफिन खातात, थोडस मॅनेज करतात. कधी कधी थोडंफार उपाशी राहून बी करतात. काही काही मुलं तर उपाशी पण राहतात त्याच्यासाठी. जसं आता ग्रॅज्युएशन BA MA किंवा BSc असेल तर मग पुढे ऑपॉर्च्युनिटी कमी आहेत ना आमच्यासाठी. तर इंजिनिअरिंग केलं तर मग पुढे ऑपॉर्च्युनिटी असतात. MBBS करतात, त्यासाठी खूप पैसा लागतो. आता आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, तर मग आमच्यासाठी कारण की MPSCच्या अशा काही परीक्षा फी पण नसतात, गावाकडून बी करता येते. ज्यांची चांगली परिस्थिती ते पुण्यात येऊन बी अभ्यास करतात. तर मग सगळ्यात चांगली आणि चांगला प्लॅटफॉर्म हाच आहे की MPSC करून अधिकारी बनणं आणि आपल्या घरच्यांचं थोडंसं नाव उंचावणं. मुख्यतः वैयक्तिक अडचण सांगायला गेलं तर सामाजिक प्रेशर असते, घरचे असते, समाज असते. एवढं वर्ष करायला काय झालं नाही, काय करते काय नाही, लोकांची टोमणे ऐकावं लागतं आणि जागा कमी. एकंदरीत तुम्ही जर बघायला गेलात आता एखाद्या कास्टला 4-5 जागा असतात, म्हणजे ऑल महाराष्ट्रात त्या जातीचे 4 ते 5 मुलंच सिलेक्ट होणार आहेत. म्हणजे भयान वास्तव आहे. लोकांना कळत नाही. लोकांना फक्त एवढंच वाटते की हा काय करायलेत, काय करायला, काय नाही, पिक्चर बघत असेल, काय नाही, पोरीसोबत फिरत असेल, हे लोकांची धारणा झाली. पण त्यांना हे कळत नाही की 4-5 जागे असतात कसं होते. आज पूर्वपरीक्षा पास करायचं म्हणलं तर एका जागेसाठी 10 पोरं घेतात. म्हणजे टोटल एखाद्या कास्टला जर पूर्वपरीक्षेत 5 जागा असले तेवढेच असतात, किंवा 10 जागा धरा, 10 जागा जर असले तर टोटल फॉर्म येतात 4 ते 5 लाख. पूर्वपरीक्षेत 10 जागा जर असले तर 100 पोरच मुख्य परीक्षा देणार आहेत. 100 पोरं मुख्य देणार आहेत, त्याच्यामधून 10 जण फक्त अंतिम यादीत येणार आहेत. तर हे असं होते. मग पोरांना माइंड प्रेशर येतं, काही वाटतं. मग लोकांना हे कळत नाही. आता कळत नाही, बोलायला बोलतात, पण त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांचा भाऊ, त्यांचा भाचा जेव्हा तयारी करायला येतो तेव्हा कळते की त्यांना अरे यार हे वास्तव वेगळंच आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की समाजातल्या लोकांना सांगायचं तुम्ही नाव ठेवू नका, ते करणारेच करू द्या, त्यांच्या एफर्टची कदर करा, बस एवढंच म्हणा.